शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण डोंगरगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि हे गाव म्हणजे सांगलीच्या बॉर्डरवरचं जतच्या बॉर्डरवरचं गाव आहे, जो की दुष्काळ तालुका म्हणून सांगोला आणि जतची ओळख आहे. तर अशा दुष्काळ भागात तुम्ही जर त्या साईडला आपण बघितलं, कॅमेरा थोडा उंचावून दाखवा तुम्ही, पुढे तुम्हाला सगळा मोठा डोंगर आहे. कुठे काय सावल्या जर बसायचं म्हटलं तर अशी एवढी खास झाडं पण आहेत, खुरटी झाडं आहेत. तर अशा या वातावरणात असं एकदम दुर्गम भागात ह्या दादाने एकदम युवा शेतकरी आहे, त्याने एकदम अतिशय चांगलं बाग तुम्ही जर बघताय, कशी चांगली म्हणण्यापेक्षा तुम्हीच बघून ठरवा कशी आहे ती. अशी इतकी छान बाग त्याने फुलले. दादा तुझं नाव सांग. प्रफुल्ल कुमार पोपट शिंदे, राहणार डोंगरगाव. एक पहिलं वर्ष जे होतं ती मायमाय पद्धतीने केलं, काही सक्सेस झालं नाही. दुसऱ्या वर्षी कुट्टे साहेबांचं नाव ऐकायला भेटलं, कुट्टे साहेबाला लावल्यानंतर दुसऱ्या वर्षी बी पीक निघालं, पण जवळपास ही तिसरं पीक आहे. तिसऱ्या वर्षी विरोध असं म्हणजे जास्त पीक निघाले असं वाटतं, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त पीक आहे. मला तू कुट्टे साहेबांचं नाव घेतले तर कुट्टे साहेब तुम्ही आमच्या जरा फ्रेम मध्ये याच. तर आता मला सांगा, हे यांची ओळख करून देतो. हे श्रीमंत कुट्टे जे डाळिंब पिकात सल्लागार म्हणून काम, मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून काम करत असतात. तर हे गेल्या वर्षापासून हा प्लॉट आहे जो साहेबांच्या अंडर आहे. तुम्हाला सांग ही किती झाडाचा प्लॉट आहे? 500 झाडाचा प्लॉट आहे. बरं, लागवड अंतर किती आहे? 12x7 वर आहे. 12x7 वर आहे. हे अंतर तुला योग्य वाटतंय का? म्हणजे फवारणी करताना गर्दी होती वगैरे? काय सुद्धा बर, आता मेन जे तुझं सांगितलं तर पहिल्या वर्षी मी स्वतः केलं, काय प्रॉब्लेम झाले स्वतः केल्यावर? सुरुवातीला स्वतः केल्यानंतर म्हणजे तेलकट कंट्रोल नाही, कुजवायावरती ह्याच्यावरती काहीच कंट्रोल म्हणजे आमच्या परीनं जसं दुकानदाराला जाऊन विचारणं, फवारणी आणणं, मारणं, म्हणजे 15 दिवस महिन्यातनं 2 फवारणी घेणं एवढं. मी पहिलं काय एवढं जास्त माहिती नव्हतं, महिन्यात 1-2 फवारणी घेणं. तर तू आता सांगितलं की पहिल्या वर्षी तू स्वतः केलं, काय अडचण आली स्वतः केल्यानंतर? स्वतः केल्यानंतर फवारण्या बिवरण्या हे काय औषधवाल्याला जाऊन विचारून आणणं, 15 दिवसात महिन्यातनं 1-2 फवारण्या होत होते महिन्यातनं. खाल्ला कुजवा बिजवा तणाज म्हणजे असं काय नियोजन होतं, वरकत बिरकत काय नव्हतं, शेणखत घालणे आपलं करणे. तर कुठे साहेब आल्यानंतर म्हणजे 15 दिवसातनं 3-2 फवारण्या, 15 दिवसातनं कुठे साहेबाचा राऊंड असायचा, 2 राऊंड व्हायचे. त्यात तेलकट कुजवा, आताच्या स्टेपला तेलकट नाही, कुजवा नाही, काही नाही, फक्त दुसरं काही सुद्धा नाही. तेलकट आलं नाही किंवा कुजवा सुद्धा एक डाळिंब सुद्धा निघाला नाही. अजून तेलकट नावाचा प्रकार काही सुद्धा नाही, कुजवा वगैरे काय नाही. ह्या सीझनला माझ्यामध्ये तेलकट वातावरण असताना सुद्धा माझं 5 तास पाणी कंटिन्यू असायचं. कंटाळून मग तू सांगितलं की आम्ही मोकळं पाणी पण 3 वेळा म्हटलं, 3 वेळा मोकळं पाणी पण दिले. बऱ्याच वेळा सेटिंगच्या वेळेला 3 वेळा, नंतर सेटिंग झाल्यानंतर साईज साठी 3 वेळा पाणी ठरवले. बरं, कारण बरेच जण म्हणतात साहेब की पाणी जास्त देऊन तेलकट येते. हे पाणी आम्ही बंदच केलं नाही. बर, तरी तेलकट नाही, कुजवा नाही, काय. बर, म्हणजे साहेब 15 दिवसांना व्हिजिट असते, 15 दिवसांना फिक्स राऊंड असते साहेब. बर, आल्यानंतर मग ते बघून जे काय स्वतः बघून काय असेल ते केलं की काही अडचण मग फवारणी गाळले काय नाही, असलं काय नाही. जी फवारणी दिली ते सगळं चालू. म्हणजे साहेब पण तंतोतंत सांगतात आणि तू तंतोतंत तुम्ही सगळं नियोजन करताय. फवारणी संपली का 15 दिवसात फवारणी संपली का साहेबाला फोन केला, साहेब दुसऱ्या दिवशी येऊन जाते. बर, आल्यानंतर स्प्रे बी दिले की चालू आहे आणि त्याचा आता रिझल्ट आपल्याला दिसतोय. तर आता एका झाडावर जर आपण बघितलं किती आहे, फळासंख्या कधी मोजली आहे का? 200 ते 250 एका झाडावरती फळ. एका झाडावर 200 ते 250 फळं आहेत. आणि जी साईज आहे ती कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती आहे? कमीत कमी 150 म्हणजे 200 ग्रामच्या वरच साईज. बर, आणि जास्तीत जास्त किती आहे? जास्तीत जास्त 400, 450, 500 ग्राम पत्र आहे. आणि बऱ्यापैकी आता जर आपण बघितलं ही सगळी एकसारखी साईज आहे. आणि जी आता जी खोडाच्या मेन फांदीच्या जवळ आहेत त्याची साईज अजून वाढलेली आहे. म्हणजे एकंदरीत साहेबांनी आता मागच्या वर्षी पण गायडन्स केलं, मागच्या वर्षी पण गायडन्स केलं, ह्या वर्षी पण केलं. म्हणजे गायडन्स तुला ओके वाटलं, रिझल्ट छान आहे? छान रिझल्ट आहे, काय सोप. बर, म्हणजे साहेबांनी सांगितल्यामुळे, जसं तू सांगितलं पहिल्यांदा माहित नसल्यामुळं जे औषध देतील ते वापरलं आणि त्यावेळेस बऱ्याच जणांना वापरलं. हे सांगतो ते वापर, ते सांगतो हे वापर, असं बरेच ट्रायल घेतले असतील. आगाऱ्यावरती बाग जाणून हे आगार म्हणजे जवळपास ह्या सीझनला तर आगार आम्ही का नाही एकदा स्व काढला, आगार नाही, खुरपण नाही, काय केलं. मागितल्या पहिल्या वर्षी केलं नाही, त्या वर्षी आगारा काढायला जवळजवळ 25 ते 30 बायका गेल्या. बर, ह्या वर्षी असं काही झालं नाही. म्हणजे जे ड्रीप मधून खताचं नियोजन असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल किंवा फवारणीचं नियोजन असेल, जसं साहेब सांगतात त्या पद्धतीने केलंय आणि रिझल्ट चांगला आला आहे. मग ह्या वर्षी अपेक्षित किती आहे, किती टन निघेल माल? 5 झाडात 10 टनाच्या वर जाईल असं वाटतं. 10 टनाच्या वरती जाईल 5 झाडात. म्हणजे जवळ 20 किलो ॲव्हरेज मिळेल. 20 किलो ॲव्हरेज भेटेल असं वाटतं.
पण जर सध्या परिस्थिती बघता 20 किलो पण एक्स्ट्रा वाटते कारण अजून माल घालायला पण आपण कमीत 20 कमी किलो- 15-20 दिवस बाकी असेल. आपण 20 किलो आसपास धरले बरं मिनिमम 20 किलो पकडले तर नक्की तुम्हाला चांगला दर मिळावा. आणि साहेब पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो कारण की तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्याला आता शेतकऱ्याच्या चेहऱ्यानं वाटते आपल्याला की तो किती खुश आहे, त्याला काय काय सांगून काय काय नको असं झालंय. तर असे चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करत राहा, शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल या पद्धतीने तुम्ही गायडन्स करा. त्यासाठी नक्की तुमचा आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद करतो. आणि या दादा नवीन युवा शेतकरी त्यांनी वय सांगितलं फक्त 26 वर्षे. हे जर आता ग्रॅज्युएशन झालेले मुलं असतात शहरात जातात 10,000 12,000 15,000 काम करतात, पण आज हा आता 26 वर्षाचा आहे युवक शेती करतो. तो सांगतो आता 10 किलो 10 टन माल निघेल. आज जर बाजारभाव काय चालू आहे सध्या? बाजारभाव सध्या 100-120 म्हणते. 100-120 मागच्या 15-20 दिवसात अजून जास्त होता. जास्त होता. 100 जरी ते पकडला आपण तरी 20 लाख रुपये कुठं सॉरी 10 टन 10 लाख तर कुठे गेले नाहीत. मी म्हणतो खर्च 2-4 लाख झाला असेल. 1.5 लाख धरू आपण 2-3 लाख तरी तुझे 7-8 लाख म्हणजे महिन्याला 50,000 कुठे गेले नाहीत आणि घरचं खाऊन निवांत राजासारखं राहून. तर नक्की एक युवा शेतकरी आहेत जे 10-20 हजारावर काम करतात त्यांना पण एक चांगला सल्ला याच्याकडून आपल्याला मिळतोय की चांगलं मार्गदर्शन झालं आणि योग्य नियोजन केलं तर काय होतंय हे आपल्याला इथं आज या डोंगरगावच्या माळावरती बघायला मिळते. तर तुला चांगला दर मिळावा यासाठी आमच्याकडून तुला शुभेच्छा. धन्यवाद.